Zee 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना दुष्काळानं ग्रासलंय। विहिरीत पाण्याचा थेंब उरला नाही। नद्या तहानलेल्या आहेत, तर धरणांच्या घशाला कोरड पडली आहे। जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतोय। टँकरचं पाणी मिळेलच याची खात्री नसते, त्यामुळे जनता हैराण झाली आहे। जिथं पिण्याच्या पाण्याची ही अवस्था, तिथं शेतीची काय परिस्थिती असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही। राज्यात 1972च्या दुष्काळाप्रमाणेच परिस्थिती निर्माण झाली आहे। दुष्काळावर उपाययोजना केली जात असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय। राज्याचे मंत्री आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला, पण तो आलिशान एसी कारमधून। मोठमोठी आश्वासनं दिली, घोषणा केल्या, पण दुष्काळग्रस्त जनता आजही तहानलेलीच आहे। सिंचनाच्या नावाखाली धरणं बांधण्याचा घाट घातला, पण ही धरणं शेतकऱ्यांसाठी की बांधकाम ठेकेदारांसाठी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। दुष्काळ निवारणासाठी आपण काम करत असल्याचा दावा नेते मंडळींकडून केला जातो, पण दुष्काळ काही हटत नाही। राज्यातील काही जिल्हे तर बारमाही दुष्काळाचा सामना करतायत। यंदा तर परिस्थिती आणखी बिकट बनली आहे, पण या दुष्काळातून कायमची सुटका कधी होणार असाच प्रश्न दुष्काळग्रस्त जनता विचारते। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। नमस्कार, मी पंकज इंगोले। प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। आताच आपण जे बघितलं ते राज्यातील दुष्काळी भागातलं वास्तव आहे। महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। या दुष्काळातून महाराष्ट्राची मुक्तता कधी होणार असा प्रश्न जनतेला पडलाय। 5 दशकांपूर्वी चीननं लोकसहभागातून रेड फ्लॅग कॅनल उभारून जलक्रांती घडवली। जिद्द आणि चिकाटीचा आदर्श त्यांनी घालून दिला। अशाच पद्धतीनं जलसंधारणाच्या लोकचळवळीतून महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त होईल का, याचा वेध आपण घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये। जिद्दीतून जलक्रांती। महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती काही पहिल्यांदाच निर्माण झाली नाहीये, पण आपण त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा कधी प्रयत्नच केला नाही। 60च्या दशकात चीनमध्ये लोकांनी दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढला। चीनमधील नागरिकांनी लोकसहभागातून जलक्रांती घडवण्याची किमया करून दाखवली। त्यांच्याच जिद्दीची ही कहाणी। आज अर्धा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय। दुष्काळानं जनता हवालदिल झालीय, पण अशा परिस्थितीतही काही गावांनी दुष्काळावर मात करण्याची किमया करून दाखवली आहे। विशेष म्हणजे पावसाचं पाणी अडवण्याचं काम लोकसहभागातून करण्यात आलं। शेततळी, छोटे बंधारे यांचा आधार घेण्यात आला आणि त्यातून जलक्रांती घडली, पण त्याचं चळवळीत काही रूपांतर झालं नाही। दुष्काळात ओयासिस सारखी भासणारी ही गावं बोटावर मोजण्या इतकी आहे। सार्वजनिक कामातील लोकसहभाग कमी होत गेलाय। सर्व काही सरकारची जबाबदारी असल्याची भावना तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच आज प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे बोट दाखवण्याची वृत्ती तयार झालीय आणि त्याला सरकार आणि जनता दोन्ही जबाबदार आहेत। राज्यातील दुष्काळाचा विचार केल्यास त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था आणि जनतेनं एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे। 60च्या दशकात चीनमधील जनतेनं हे दाखवून दिलं आहे। दुष्काळाला कायमची मुठमाती देण्यासाठी हजारो हात कामाला लागले। दिवस रात्री एक करून त्यांनी रेड फ्लॅग कॅनल प्रकल्प वास्तवात आणला। खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया चीनमधील जिद्दी लोकांनी करून दाखवली। रेड फ्लॅग कॅनलच्या निर्मितीची कहाणी मोठी रंजक आहे। ते 60चं दशक होतं। चीनच्या उत्तर पश्चिमेला असलेल्या लिन्सिन प्रदेशावर जणू निसर्गाची अवकृपाच होती। पर्वतांनी वेढलेला प्रदेश, पाण्याचं दुर्भिक्ष, त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली शेती। पावसाचा काही भरोसा नाही। पाऊस झाला तर मुसळधार, त्यामुळे शेतात माती शिल्लक राहत नसे। त्यामुळे हा प्रदेश शापित असल्यासारखाच होता। पावसाचं पाणी अडवायची व्यवस्था नसल्यामुळे सगळं पाणी वाहून जात असे। दुष्काळात इथल्या नागरिकांना जगणं कठीण होऊन जात असे। 1959 मध्ये मोठा दुष्काळ पडला। हिरो कॅनलही कोरडा पडला तरी तिथल्या जनतेनं हार मानली नाही। तहांग पर्वताच्या कुशीतून जाणाऱ्या नदीचा प्रवाह वळण्याची कल्पना जोर धरू लागली। यामध्ये जनतेलाही सहभागी करून घेण्यात आलं। त्यांची मतं जाणून घेतली। कामगार, तंत्रज्ञ आणि सामान्य जनता यांची सर्व्हे टीम तयार करण्यात आली।
त्यांनी संपूर्ण पर्वत परिसर पिंजून काढला आणि 3 महिन्यात रेल फ्लॅग कॅनलचा मार्ग निश्चित केला. या प्रकल्पासाठी त्या काळी 10,000 लोकांनी सहभागी होण्याची तयारी दर्शवली. 1960 मध्ये प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. 10,000 लोक कामाला लागले. चीनच्या जनतेनं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्या लोकांसाठी तहांग पर्वत हेच त्यांच्यासाठी घर होतं. त्या काळात गावकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली. त्यांनी 70 किलोमीटर रस्ता अवघ्या 7 दिवसात तयार केला होता. 1250 लहान मोठे डोंगर फोडून एक भुयारी कॅनॉल, 3 जोडकालवे आणि 134 बोगद्यातून या पाण्यासाठी 24 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात आला. या प्रकल्पासाठी 37,000 लोकांनी जीवावर उदार होऊन मोठ्या चिकाटीनं हे काम पूर्ण केलं. चांगो नदीचा प्रवाह वळवून रेड फ्लॅग कॅनलद्वारे लिन्सिन प्रदेशात पाणी आणण्यात अखेर त्यांना यश आलं. हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना जवळपास 9 वर्षाचा कालावधी लागला. पण त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. उजाड डोंगर हिरवेगार झाले. शेतीला जणू नवी संजीवनी मिळाली. त्यामुळे उद्योगालाही चालना मिळाली. चीनमध्ये 60च्या दशकात लोकसहभागातून घडलेली ही क्रांती प्रेरणादायी अशीच आहे. महाराष्ट्रातल्या काही गावांनीही असे यशस्वी प्रयोग राबवले आहेत. पण दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर सरकारबरोबरच लोकसहभाग वाढण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आपण बोलणार आहोत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया. बाळासाहेब, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती पाहता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारबरोबरच लोकसहभागाची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटत नाही? आपल्याला जर दुष्काळ निर्मूलन कायमस्वरूपी करायचं असेल तर ते जनतेच्या सहभागाशिवाय शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती त्यामध्ये आहे. याला एकच उपाय आहे. एकंदर आपण पाहतो की आपण जे काही पाणी आता शाश्वत पाणी देतो धरणांतून, जलसंपदाच्या माध्यमातून, ते 18% सिंचन म्हणतो, वस्तुस्थितीमध्ये ते 12% पर्यंत खाली आहे. सर्व धरणं पूर्ण केल्यानंतर सुद्धा आपल्या सिंचनाची जी टक्केवारी आहे ती 25-30% पर्यंत जाईल अशी अवस्था आहे. शेवट 70% क्षेत्र हे पावसावर आधारित अशा प्रकारचं शेती करणारं क्षेत्र आहे. इथे जर आपल्याला उद्योग अवस्था प्राप्त करायची असेल, संपन्नता आणायची असेल, तर आपल्याला जनतेच्या सहभागानं पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम हा राबवावा लागणार आहे आणि तो शास्त्रोक्त पद्धतीनं राबवावा लागणार आहे. माथ्यापासून पायथ्यापर्यंत आपल्याला पूर्णपणे बांधणी ही करावी लागणार आहे आणि त्यामध्ये इतकं महत्व त्याला आहे की शेवटी प्रत्येक पाण्याचा थेंब तिथं भूगर्भात जिरला पाहिजे, अडला पाहिजे, जिरला पाहिजे, तो साठला पाहिजे. आणि याबरोबर केवळ जलसंधारण महत्वाचं मी मानत नाही, तर मृद संधारण सुद्धा महत्वाचं असतं. माती ही कोट्यावधी वर्षापूर्वीची माती आहे, ती वाहून जाणं हे सुद्धा खूप मोठं नुकसान असतं. ती अडवून ठेवणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. आणि ते जे पाणी काही भूगर्भात येईल त्याचं नियोजन पूर्णपणे नागरिकांनी एकत्र येऊन केलं पाहिजे, त्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे की किती पाणी यावर्षी आलं ते आपण वर्षभर कसं वापरायचं आणि शिल्लक कसं ठेवायचं. म्हणजे बँकेचं खातं जसं असतं तसाच आपला येणारा जसा बँकेच्या खात्यामध्ये निर्णय मार्गाने पैसा असतो आणि आपण तो काळजीपूर्वक वापरतो आणि पुन्हा सुद्धा अडीअडचणी करता शिल्लक ठेवतो. त्याच पद्धतीनं आपल्याला या पाण्याचा सुद्धा भूगर्भातल्या पाण्याचा नक्की बाळासाहेब, पण आपण बघतो स्वातंत्र्यापूर्वी लोकसहभागातून अनेक लोकहिताची कामं केली जायची. आता असं मला असं वाटतंय की लोकसहभाग आता कमी होत चाललाय? नाही, ही तर वस्तुस्थिती त्यामध्ये आहे. पूर्वी लोक एक दिवस पूर्ण गाव मोढा पाळणं असा शब्द त्या असायचा की त्या दिवशी पूर्ण गाव एकत्र यायचं आणि गावाची सार्वजनिक कामं पूर्ण करायचं, ही पद्धत होती. गाव एकत्र यायचं आणि शेती एकमेकाला मदत करणारी अशा प्रकारे शेतीची कामं करायची. शेवटी स्वावलंबित्व हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते असणंच आवश्यक आहे. सर्व सरकारवर आपण जर निर्भर व्हायला लागलो, अवलंबून राहायला लागलो तर ती प्रगती आपली थांबून जाईल आणि कामं जितके खरंय बाळासाहेब. कारण महाराष्ट्रात देखील राळेगण सिद्धी, हिवरे बाजार सारखे प्रयोग झालेले आहेत, त्यांनी यशस्वी देखील झाले आहेत, मात्र त्याचं चळवळीत रूपांतर झालेलं आपल्याला दिसलं नाही. नाही, ही तर खरं वस्तुस्थिती आहे की एकंदर राळेगण सिद्धीला आदरणीय अण्णासाहेब हजारेंनी एक चांगलं मॉडेल तयार केलं. खरं ते पाहून इतरांनी करावं याकरता प्रयत्न केला गेला. आदर्श गाव योजना पुढे आली. आज हिवरे बाजार पोपट पवारांचं एक अत्यंत आदर्श मॉडेल पाण्याच्या नियोजनाचं आहे की येणारं पाणी अडवावं, जिरवावं आणि त्याचं वर्षभराचं कसं नियोजन करावं याचं ते मॉडेल चांगल्या पद्धतीनं आहे.
माननीय अण्णा बोर्डेंचं, विजय अण्णा बोर्डेंचं सुद्धा कडवंची हे गावामध्ये नियोजन त्यांनी केलेलं आहे की जे पाहून इतरांनी केलं पाहिजे. दुर्दैवानं ते होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. खरं ही मॉडेल्स आहेत, ही बाकी ठिकाणी वापरली गेली पाहिजे. गावानं पुढे येऊन त्याच्या पद्धतीने जर करू शकलो आपण तर त्याच्यामध्ये खूप मोठं यश, दुष्काळ निर्मूलनाचं खरं म्हणजे मंत्र आपल्याला सापडलेला आहे. पण तो वस्तुस्थितीमध्ये आपण मात्र आणत नाही, त्याचा वापर आपण करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज हिवरे बाजारचं शेवटी असं पाहतो आपण की हिवरे बाजारला पिण्याच्या पाण्याची टंचाई आज नाही, परंतु शेजारचं गाव येऊन पिण्याचं पाणी तिथून घेऊन जातं, पण स्वतःचं गाव बदलायला ते तयार नाही. याच्याकरता लोक चळवळ होणं ही सगळ्यात महत्वाची आवश्यकता आहे. आणि त्याकरता लोकांनी एकदा निर्णय केला पाहिजे की आम्ही हे सर्व काम करायला तयार आहे. सरकारनं पाठीशी राहिलं पाहिजे. ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सरकारनं दिल्या पाहिजे, परंतु शेवटी लोक सहभागाशिवाय शक्य नाही. लोकांनी खरं बाळासाहेब, सरकार आपलं काम करेल, मात्र लोकांनीही यासाठी पुढाकार घ्यायला हवा. 60च्या दशकात चीनमध्ये रेड फ्लॅग कॅनलचा प्रयोग यशस्वी झाला, तो आपल्याकडे शक्य नाही का, याविषयी आपण बोलणार आहोत. बाळासाहेब देखील आपल्यासोबत आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा प्राईम वॉच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.